नमस्कार, तुमची आमची पाककला या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवतोय उपवासाची पुरी भाजी, तेही महाशिवरात्री स्पेशल। त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी शाबू भाजून घ्यायचे चांगले। थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे। शाबू आपले भाजून झालेत, आता ते गार करायला ठेवूया। गरम असताना बारीक नाही करायचे। तेलात थोडीशी मिरची भाजून घेऊया। इथं मी 3 बटाटे शिजवून घेतलेत, आपण त्याची साल काढून घेऊया। भाजी बनवण्यासाठी बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात। तेलात मिरची भाजलेली ती वाटून घेतली आहे। चवीप्रमाणे मीठ टाकूया त्याच्यात। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया। आता आपण भाजी बनवायला घेऊया। त्यासाठी मी 2 पळी तेल टाकलं इथं। तेल गरम झाले, आता हे सगळं मिश्रण आपण त्या गरम तेलात टाकूया। तेलात परतून घ्यायचं। ही भाजी आपल्याला मध्यम आचेवरच चांगली परतून घ्यायची। भाजी परतून झाली, आता त्यात पाणी टाकूया। भाजी जर पातळ हवी असेल तर थोडं जास्तीचं पाणी टाका, घट्ट हवी असेल तर थोडं कमी पाणी टाका। कमी साहित्यामध्ये अतिशय झणझणीत अशी उपवासाची ही भाजी तयार होते। उपवासाला गोड खावंसं वाटत नाही, तिखट खायचे तर मग अशी झणझणीत भाजी बनवायची। आता याला चांगली उकळी येऊ देऊ। थोडंसं अजून घट्ट बनवूया। इथे साबुदाणा मी मिक्सरला बारीक करून चाळून घेतलाय, सहज होतं बारीक। चवीपुरतं मीठ टाकू आणि हे मळून घेऊया। फार पातळ पण नाही, फार घट्ट पण नाही करायचं, मध्यम असं मळून। झाले आता आपलं चांगलं। आता त्याचा गोळा करूया। एक 10-15 मिनिटासाठी त्याला सेट व्हायला ठेवूया। आपण पुऱ्या बनवायला घेऊया। थोडंसं पीठ हेच असतं जरा, बघूया आपण। हे दिसताना असं वाटतं की लाटता येणार नाही, करताना पण असं वाटतं की लाटता येणार नाही, पण शाबूच्या पिठामध्ये हे आरामात लाटता येतं। फक्त हे हलक्या हातानं लाटायचं, थोडंसं पीठ निसरलं असतं। माझे इथं लाटून झाले। आपल्याला हवी तेवढी जाडी ठेवायची त्याची। आता पुरीच्या आकारासाठी मी गोल डबा घेते, त्यानं आपण पुऱ्या करून घेऊया। तसं थोडंसं प्रेस करूया।
आता उरलेलं पीठ आपण काढून घेऊया. उरलेल्या पिठाच्या पण आपण नंतर पुऱ्या करणार आहे. अशाच ह्याच पद्धतीनं आपल्या पुऱ्या बनवून झाल्यात. बाकीच्या पण पुऱ्या आपण बनवून घेऊया. तेल गरम झाले, आता पुरी तळायला घेऊया. खूप गरम नाही तेल करायचं, मध्यम ह्याच्यावरच आपल्याला पुरी आलटून पलटून चांगली तळून घ्यायची. बघा पुरी कशी फुगली आहे, पांढरी शुभ्र दिसती. पुरी जर व्यवस्थित तळली गेली ना तरच ती क्रिस्पी होते. बघा आपली तळून झाली. आता दुसरी पण पुरी आपण तळायला घेऊया आणि याच पद्धतीने तळून घेऊया सगळ्या पुऱ्या. नेहमी शाबूची खिचडी ही खाण्यापेक्षा कधीतरी पुरी भाजी भारी वाटते. आपली पुरी भाजी बनवून झाली आहे. आता आपण ती प्लेटमध्ये काढूया. आपली पुरी बघा अशी क्रंची क्रिस्पी दिसते. अशी पांढरी शुभ्र टम्म फुगलेली साबुदाणा पुरी आणि त्याच्यासोबत बटाट्याची तिखट झणझणीत अशी भाजी. सोबत घेऊया काकडी. या महाशिवरात्रीला ही पुरी भाजी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.